चंद्रपुर से बड़ी खबर। महाराष्ट्र शासन के विभिन्न विभागों के लिपिक संवर्ग ने अपनी लंबित मांगों को लेकर बेमियादी असहकार और पूर्ण कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। चंद्रपुर जिले में जिला परिषद, सभी 15 पंचायत समितियां और क्षेत्रीय कार्यालयों का कामकाज पूरी तरह ठप हो गया है। प्रशासनिक व्यवस्था पर इसका सीधा असर देखने को मिल रहा है और आम जनता के काम अटक गए हैं। लिपिकों की प्रमुख मांगों में वेतन विसंगतियों को दूर करना, पदनाम में बदलाव, पदोन्नति स्तर कम करना और वर्ष 1982 की जैसी थी वैसी पुरानी पेंशन योजना लागू करना शामिल है। इसके अलावा 1 नवंबर 2005 से पहले की अनुकंपा प्रतीक्षा सूची के उम्मीदवारों को पुरानी पेंशन का लाभ देने और जिला परिषद कर्मचारियों का जल संधारण विभाग में जबरन समावेशन रोकने की मांग भी की जा रही है। 23 फरवरी से पूर्ण कामबंद आंदोलन जारी है और कार्यालयों के सामने अनिश्चितकालीन धरना दिया जा रहा है। अब देखना होगा कि सरकार इन मांगों पर क्या फैसला लेती है और यह आंदोलन कब तक जारी रहता है। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन विविध मागण्यासाठी, त्यात प्रामुख्याने जी मागणी आहे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची, ती मागणी 4थ्या वेतन आयोगापासून लिपिकांवर जो अन्याय झाला आहे वेतन त्रुटीचा, कुठल्याही प्रकार 4था वेतन आयोग, 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, अद्यापही लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही। बक्षी समिती, त्याच्यानंतर खुल्लर समितीचा अहवाल आला, त्यामध्ये सुद्धा लिपिवर्गाच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि आमची दुसरी प्रमुख मागणी जी आहे, जे लिपिकवर्गीयांचे जे टप्पे आहेत ते टप्पे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक, त्याच्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी। आमची मागणी आहे की कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक हे दोन्ही पदे मर्ज होऊन विकास अधिकारी हे पदनाम झाले पाहिजे। ज्याप्रमाणे इतर महसूल विभागामध्ये जसं कनिष्ठ टंकलेखक हे पद होते, त्या ठिकाणी महसूल सहाय्यक पद झालेले आहेत। अव्वल कारकुनांचा सहाय्यक महसूल अधिकारी पद झालेला आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लिपिकवर्गीय आहे जिल्हा परिषदचे, आमची मागणी आहे की पदोन्नतीचे विविध टप्पे हे कमी झाले पाहिजे। आणि प्रामुख्याने तिसरी मागणी आहे जुनी पेन्शन मागणी, जे संपूर्ण भारतामध्ये जे व्यापक स्वरूपाची मागणी आहे, परंतु आमच्या या सर्व मागण्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा हा मुख्य प्रश्न आहे, तो शासनाने या ठिकाणी म्हणजे सोडवला पाहिजे अशी आमची सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे। दिनांक 23 पासून 16 पासून आम्ही असहकार आंदोलन केले आहे, पण अजूनपर्यंत शासनाने आमची कुठल्याही प्रकारे म्हणजे दखल घेतली नाही। त्यामुळे 23 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात म्हणजे बंद राहणार आहे आणि संपूर्ण कामकाज म्हणजे ठप्प होणार आहे। मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आमच्या लिपिवर्गाचे जे प्रश्न आहेत आपण शासनापर्यंत पोचते करावे आणि याची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी आपणास आवाहन करत आहे। जय महाराष्ट्र लिपिकवर्गीय संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर। मी महेश भुत्तेवार, पालक अध्यक्ष। आमचा हा जो 16 तारखेपासूनचा जो लेखनी बंद आंदोलन आहे तो आम्ही चालू केलेला आहे। आजचा आमचा 4था दिवस आहे लेखनी बंद आंदोलनाचा। आमच्या मागण्या जो आहे, आमची जे मागणी आहे 4थ्या वेतन आयोगापासून आमच्या वेतनामध्ये त्रुटी आहे, परंतु आजपर्यंत आमच्या वेतनाच्या त्रुटीकडे सरकारने दुर्लक्ष केलं। वेळोवेळी आम्ही मागणी केली की आमच्या वेतनाची जी त्रुटी आहे ती दूर करा, परंतु इतर संवर्गाचे वेतन त्रुट्या दूर झालेल्या आहे, परंतु आमच्या लिपिकवर्गीयाच्या वेतन त्रुट्या आजपर्यंत दूर झालेल्या नाही। 6वा वेतन आयोग गेला, 7वा वेतन आयोग गेला, 5वा वेतन आयोग गेला आणि आता सध्या 8वा वेतन आयोग लागू झाले म्हणजे होण्याच्या याच्यामध्ये आहे, तरीसुद्धा आमच्या लिपिकांची वेतन त्रुटी दूर झालेली नाही। आमची सरकारनं एकच मागणी आहे की आमच्या लिपिकांची वेतन त्रुटी दूर करून आमच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करावा। आणि त्यानंतर आमची पुन्हा एक दुसरी मागणी आहे की जे आमचे वेतन, आमच्या पदोन्नतीचे टप्पे आहे ते इतर संवर्गाप्रमाणे आमच्या पदोन्नतीचे टप्पेसुद्धा कमी करायला पाहिजे। त्याच्यामध्ये जसं आमच्यामध्ये 4 टप्पे आहेत, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ज्येष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक। तर याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक व ज्येष्ठ सहाय्यक एकत्र करून त्यांना वेतन श्रेणी S14 अशी लागू करावी आणि जे आपली कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी आहे यांना जे सहाय्यक BDOची वेतन श्रेणी आहे ती लागू करावी, हे आमची मागणी आहे। आणि त्यानंतर
2005 नंतर जे शासन सेवेमध्ये रुजू झालेले आमचे कर्मचारी बांधव आहे त्यांना जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू करावी ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही येथे आंदोलनात बसलेलो आहोत. जर आमचा या असहकार आंदोलनाला जर सरकारने आमचे असहकार आंदोलनाच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही तर दिनांक 23 तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. शिक्षकाचं नसून हे लिपिक वर्गीयांचे आहे. जे आमचे लिपिक वर्गीयामध्ये आत्ता सांगितलं की 4 टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ज्येष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक हे आमचे 4 टप्पे आहेत. तर हे जे 4ही आहेत ते लिपिक वर्गीयामध्येच मोडतात आणि हे लिपिक वर्गीय बांधव आज सर्व महाराष्ट्रभर आंदोलनामध्ये उतरलेले आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि काम बंद आंदोलन सुरू आहे. एवढंच बोलतो.